श्री स्वामी समर्थ. कोणाच्याही भावना दुखवणे हा या व्हिडिओमागील उद्देश नाही. जर तुमची यापैकी कोणती रास असेल तर जास्त मनावर घेऊ नये. थोडीशी गंमत म्हणून हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण राशीचक्रामध्ये एकूण 12 राशी आहेत. त्यामध्ये प्रत्येक राशीनुसार प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात. तर त्यामध्ये एक अशा राशी आहेत की त्या खूप खोटं बोलतात. मग आता सर्वात खोटे बोलणाऱ्या 4 राशी कोणत्या आहेत त्यांच्यापासून थोडेसे तुम्ही सावध राहावे. त्यासाठी आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण आणि मनापासून ऐका. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करता. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, जाणून घेऊया सर्वात जास्त खोटं बोलणाऱ्या राशी कोणत्या आहेत. खूप कमी लोक असतात ज्यांना सर्वात सत्य बोलण्याची सवय असते. पहिली राशी आहे मिथुन राशी. बुध मिथुन राशीवर राज्य करतो. त्याच्या चिन्हाप्रमाणेच हे लोक देखील 2 तोंडी असतात. संवादन कौशल्य हा त्यांचा अभिजात गुणवत्ता आहे. हेच त्यांना काही मिनिटात कथा तयार करण्यास मदत करते. मिथुन राशीचे लोक खूप हुशार असतात. अशा प्रकारे ते त्यांच्या फायद्यासाठी बडबड करण्याची त्यांची प्रतिभा वापरण्यास वेळ घेत नाहीत. तसेच त्यांना जे काही आहे ते दाखवायला खूप आवडते आणि या मूळ लोकांकडे जे नाही ते त्याबद्दल खोटे बोलतात. सामाजिकदृष्ट्या त्यांचा करिश्मा म्हणजेच त्यांचा स्टेटस टिकवून ठेवण्यासाठी हे मिथुन लोक स्वतःला खोटे आणि असत्य मार्गांकडे झुकतात. तथापि दुसरीकडे हे मूळ रहिवासी खात्री करतात की त्यांच्या खोटे बोलण्याच्या सवयीमुळे कोणालाही त्रास होणार नाही. बऱ्याच वेळा लोक मिथुन राशीला परिस्थिती आणि प्रसंगी खोटे बोलतात. त्यांचे खोटे हे त्यांच्या डोक्यात तयार केलेल्या आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांनी प्रकट केलेल्या कथांपैकी एक आहेत. परंतु प्रामाणिकपणे मिथुन राशीच्या राशींमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे. आता पुढची राशी पाहूया खोटे बोलणारी. ती राशी आहे तूळ राशी. मिथुन राशीचे लोक 2 तोंडी खोटे बोलणारे असतील तर तूळ राशीचे लोक खोटे बोलणारे सामान्य राजे आणि राणी असतात. ते त्यांचे खोटे इतक्या जोरदारपणे प्रदर्शित करतील की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापासून दूर राहाल. तूळ राशीच्या रहिवाशांमध्ये शुक्र ग्रहाचे गुण आहेत, ज्यामुळे ते शब्द आणि कल्पनांचे निर्माता बनतात. अशा प्रकारे हे लोक सामर्थ्य आणि कथा तयार करण्याचा एक परिपूर्ण संयोजन आहे. तूळ राशीचे लोक अनेक कारणांसाठी खोटे बोलतात. जेव्हा ते संकटात असतात तेव्हा ते खोटं बोलतात. जेव्हा त्यांना वाटते की त्यांची स्थिती कमी आहे, परिस्थिती कमी आहे, तेव्हा ते खोटे बोलतात. जेव्हा त्यांना परिस्थिती जिंकायची असते तेव्हा ते मूळ लोक खोटे बोलतात. तथापि त्यांचे मन अनेकदा योग्य आणि अयोग्य यांच्यातील लढाईला सामोरे जाते, ज्यामुळे ते एक आकर्षक व्यक्ती बनतात. बघा, सर्वात जास्त खोटे बोलणाऱ्या राशीच्या चिन्हांच्या यादीत वर येण्यामागील सर्वात महत्त्वाचे तथ्य म्हणजे हे लोक खोटे बोलणारे आणि बदलणारे आहेत. ते त्यांचे शब्द एका सेकंदाच्या अंशात चिमटा काढायचे आणि ते अतिशय मोहक पद्धतीने सांगायचे. कधीकधी असे दिसते की ते त्यांच्या बोलण्याने आणि समोरच्या व्यक्तीला खोटे बोलायला भाग पाडतात. आता त्यातली पुढची राशी आहे खोटे बोलणारी. ती पाहूया. पुढची राशी आहे कर्क राशी. हे झाले तूळ राशीबद्दल. खोटे बोलणाऱ्यांच्या या यादीत कर्क राशीची कर्क ही एक रास आहे. हे लोक खूप शहाणे समजतात. ते त्यांच्या चुका मान्य करतील. मात्र पुढच्या क्षणी हे लोक रडत खडत खोटे बोलून स्वतःला झोकून देतात. चंद्र कर्क राशीच्या चिन्हावर राज्य करतो, ज्यामुळे हे लोक सहानुभूती आणि भावनांनी परिपूर्ण असतात. हे त्यांच्या सर्जनशीलतेला आणि प्रामाणिक दिसण्यासाठी एक प्लस पॉईंट देखील जोडतो, जे सहसा नसतो इतरांकडे. कर्क पुरुष आणि स्त्रिया बहुतेकदा त्यांच्या खोटेपणाचा वापर त्यांच्या भाषणात एखाद्याला प्रभावित करण्यासाठी किंवा ट्रिगर करण्यासाठी करतात. त्यांना मनोरंजक वाटण्याची इच्छा म्हणून हे लोक कथा तयार करतात, जिथे ते एकतर नायक पीडित किंवा नायक असतात. इतकंच नाही तर हे लोक खोटं बोलणारे राशीचक्र आहेत की हे आपल्याला खोटे बोलण्याच्या कौशल्यांना इतरांच्या मनोरंजनासाठी उपयोग करतात. हे विसरू नका की कर्क कधीही यांच्या खोट्या गोष्टींनी कोणालाही दुखवणार नाही, कारण सहानुभूती आणि भावना त्यांच्या भोवती पूर्ण आहेत.
तसेच हे लोक खोटे बोलणारे देखील असू शकतात. हे कोणत्याही व्यक्तीकडे कधीही पाहणार नाहीत, कारण त्यांचे खोटे बोलण्याचे कौशल्य अपवादात्मक आहे. पण कोणी थोडं खोदून पाहिलं तर हे लोक किती मोठे खोटे बोलतात हे त्यांना दिसेल. आता पुढची आणि शेवटची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक पुरुष आणि महिला लोकांना चिमटा काढत आहेत. ते सहसा लोक जे ऐकू इच्छितात ते म्हणतात. बहुधा ते एखाद्याच्या बाजूने असण्यासाठी खोटे बोलतात. एखाद्याच्या मनामध्ये एखाद्याबद्दल रोष निर्माण करण्यासाठी खोटे बोलतात. मंगळ ग्रह वृश्चिक राशीच्या चिन्हावर राज्य करतो, ज्यामुळे त्यांना फायदेशीर आणि विजयी बाजूची भीती न बाळगता बाजू बदलण्याचा आणि शब्द बदलण्याचा आत्मविश्वास मिळतो. हे लोक लक्ष वेधून घेण्यासाठी सत्याच्या विपर्यासही करतात. तसेच परिस्थितीला मसाला देण्यासाठी हे लोक त्यांचे खोटे टोकाला नेतील, जे कधीकधी अनेकांना उद्धट वाटतात. लोक त्यांना राजकारण म्हणतात, त्याला त्यांचा खेळ म्हणतात. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या गरजा आणि फायद्यासाठी लोकांना प्रभावित करण्यासाठी कोणतेही अंतर सोडत नाहीत, कोणताही चान्स सोडत नाहीत. जेवढं खोटं बोलता येतील आणि एखाद्याच्या मनामध्ये एखाद्याबद्दल कसा रोष निर्माण करता येतील हे वृश्चिक राशीच्या लोकांकडे शिकले पाहिजे. खरं तर हे लोक परिस्थितीची पुनर्रचना करतील किंवा अगदी गडद रहस्य त्यांच्या बाजूने बदलतील. कोणीही म्हणू शकतो की वृश्चिक राशीच्या चिन्हामध्ये सर्वात जास्त खोटे बोलतात आणि त्यांचे खोटे कधीकधी लोकांना खूप दुखावते. त्यांची खोटे बोलण्याची सवय, त्यामुळे माणसे तुटले जातात. त्यांची खोट्या बोलण्याच्या सवयी इतक्या वाईट आहेत की यामुळे लोकांमध्ये भांडणे होऊ शकतात. स्वतः पण भांडणे करतात आणि दुसऱ्यांच्या घरामध्ये पण भांडणे लावतात आणि एका व्यक्तीला दुसऱ्याच्या विरुद्ध बनवण्यासाठी परिस्थिती निर्माण करतात. मनोरंजक भाग असा आहे की वृश्चिक लोक संयमाने प्रतीक्षा करतात. म्हणजे थोडक्यात काय, विंचू कसा वेळ आल्यानंतर डंक मारतो, तशा प्रकारे या वृश्चिक राशीच्या लोकांची परिस्थिती असते आणि नंतर त्यांच्या कथांच्या पिशव्या फेकतात. अशा प्रकारे हे लोक स्वतःला वाचवतात आणि समोरच्याला सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरवतात. अशा प्रकारे हे ज्योतिषशास्त्रानुसार परिपूर्ण आणि पूर्ण खात्रीने खोटे बोलणारे आहेत. तर तुम्हाला ही माहिती पटली का? हा व्हिडिओ आवडला का? आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारमध्ये ह्या राशीचे लोक आहेत का? आणि तुम्हाला असा अनुभव आला आहे का? तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.